मला वाटतं गौरी गाडगीळ ह्या ट्रूली इन्स्पिरेशनल पर्सनॅलिटी आहेत. हा विषय जर्म ऑफ आयडिया त्याची स्टोरी झाली, त्यानंतर गौरी गाडगीळची भेटल्यानंतर त्यांच्या आयुष्यात काय काय गोष्टी झाल्यात त्या सर्व गोष्टींना इन्कॉर्पोरेट करून जेव्हा आपण म्हणतो प्रोमोमध्ये की इन्स्पायर्ड बाय ट्रू स्टोरी, ट्रू स्टोरी आहे गौरी गाडगीळ, द ट्रू पर्सन इज गौरी गाडगीळ. भारतात पहिल्यांदाच असं झालं असेल की ज्यांच्यावर आधारित की ज्यांच्यावर करून इन्स्पायर होऊन एक चित्रपट बनतो त्यात ती व्यक्ती स्वतः काम करते. या चित्रपटात 2 मेन लीड्स आहेत आणि दोन्ही स्पेशल चिल्ड्रन आहेत. तुम्ही मला फोन केला, म्हणजे एक चित्रपट मी करतो आणि डाऊन सिंड्रोम चिल्ड्रनवर चित्रपट आहे. माझं पहिला जो विचार होता, मला वाटतं एखादी डिप्रेसिंग स्टोरी असेल, इमोशनल असेल, परंतु कसं हँडल करणार. ज्यावेळेस गणेश आंबर, महेश आणि ओतून यांनी जेव्हा मला ती स्टोरी नरेट केली, आम्ही 2 तास कॉफी शॉपमध्ये बसलो होतो. माझी शूट चालू त्याच कॉफी शॉप बसलो. त्यावेळेसच मला वाटलं की येस, दिस इज द फिल्म दॅट आय वॉन्ट टू बी असोसिएटेड. हा चित्रपट जसं महेश म्हणाले की एंटरटेनिंग आहे. जेव्हा तुम्ही हा चित्रपट पाहाल तर तुम्हाला वाटतं की एक जर्नी आहे, एका मुलीची जर्नी आहे, पण इट्स बेस्ड ऑन रिलेशनशिप. एक आई आणि एका मुलीचं रिलेशनशिप काय असतं, आईची काळजी काय असते, ह्या मुलांकरता जे आई वडील विचार करतात ते आई वडील कुठल्या कुठल्या गोष्टी थ्रू जातात, ती काळजी आईद्वारा ह्या चित्रपटात येते. नंतर लॉजिकली ह्या विषयावर कसं पाहायला पाहिजे, तो लॉजिक मामा आणतात ह्या चित्रपटात आणि त्या मुलीला गायडन्स द्यायचं, इन्स्पायर करायचं. तिन्ही कॅरेक्टर्स चित्रपटात आहेत. येलो चित्रपट हा पाहून बरेचसे माझे बॉलिवूडचे मित्र आहेत ते म्हणतात की येलोनं तुम्ही काय करतात ते आम्हाला शिकवा, आम्हाला पण करायचं आहे. 4 एप्रिलला आपण सर्वांनी हा चित्रपट पाहावा. संजय दत्त नाही आहेत, परंतु आय टेक इमेन्स प्लेजर in introducing Gauri Gaadgil. Gauri Gaadgil, a true star, inspirational आहे. मला वाटतं त्यांनी पर्सनल लाईफमध्ये जे अचीव केलं ते ट्रूली इन्स्पिरेशन. मला वाटतं की आम्हालाही बऱ्याचशा लोकांना हे सगळं अचीव करणं अशक्य आहे. एक गोष्ट आहे, मी व्यासपीठावर आमंत्रित करू इच्छितो गौरीच्या आईवडिलांना आणि यांना पण मी आमंत्रित करू इच्छितो. गौरीचे आईवडील आणि कोच यांना रिक्वेस्ट करतो की दुसरं पोस्टर त्यांनी आणलं.
extremely happy to be associated with this film. ये एक स्पेशल बच्चों की कहानी है और मैं इसमें स्पेशल बच्ची की माँ का रोल कर रही हूँ और ये बच्ची और उनकी रिलेशनशिप के बारे में ये फिल्म है। मुझे बहुत अच्छा लगा जब मैं एसोसिएट हुई इस फिल्म से। पहले तो डर लग रहा था और डर सही भी था, क्योंकि जब तक हम उनके नहीं बने और वो हमसे प्यार नहीं करने लगे तब तक तो बहुत परेशानी हुई, लेकिन धीरे धीरे उनसे दोस्ती हो गई, प्यार हो गया और बहुत अच्छे तरीके से उन्होंने अपना रोल निभाया। ये फिल्म करके मुझे एहसास हुआ कि ये स्पेशल दुनिया कितनी स्पेशल है। To know more about your favorite superstars, subscribe to Bollywood Wala now and hit like if you like this story.